आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, संतोष देशमुख प्रकरण थांबेल, धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा। बीडच्या मस्साजू गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी पार पडली। यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा दावा केला। मला आणि माझ्या नातेवाईकांना वेगवेगळ्या नंबरवरून फोन येत आहेत, ही केस कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा मोठा दावा धनंजय देशमुख यांनी केला। तर आम्ही त्यामध्ये पडत नाही, पोलीस अधीक्षकांना या संदर्भातील रितसर लेखी तक्रार केलेली आहे। आज पोलीस अधीक्षक असतील तर त्यांना भेटणार आहे, या संदर्भात कारवाई होईल अशी अपेक्षा देखील धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली। ज्या प्रकारे आरोपींच्या वकिलांनी किंवा आरोपींनी की जे सरकारी वकील आहेत संतोषांना देशमुख प्रकरणातील ते बदलण्यात यावे असा एक अर्ज दिला होता, तर तो आज अर्ज रिजेक्ट केलेला आहे। ॲज इट इज जशात तसे हेच वकील ही केस पुढे चालवतील अशी ऑर्डर देखील झालेली आहे आणि यापुढं साक्षीदारांची लिस्ट येणाऱ्या तारखेला 7 तारखेला दिली जाईल आणि केस चालू होईल। अशी देखील चर्चा सुरू आहे की जे यामध्ये साक्षीदार आहेत या संदर्भात ह्या केसला बाकीच्या काही केसेस आहेत त्याच्याशी कम्पेअर केलं जात आहे। याविषयी मी रितसर जे आपले SP साहेब आहेत त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कागदोपत्री दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी ॲक्शन देखील घेणं गरजेचं आहे। कारण का आपण या केसमध्ये बघितलेलं आहे, सुरुवातीच्या काळात ज्या काही गोष्टी ज्या ते त्यावेळेस करायच्या होत्या त्या करण्यात न आल्यामुळं हे खून प्रकरण झालेलं आहे। त्याच पद्धतीनं आज वेगवेगळ्या नंबरवरून काही कॉल येत आहेत आणि ते कॉल कुठल्या नंबरवरून येत आहेत आणि कोण कशा संदर्भात करतायत त्याचे आम्ही रितसर अर्ज दिलेले आहेत SP ऑफिसला, त्यावर लवकरात लवकर ॲक्शन व्हावी। कुणाला कॉल येत आहेत आणि काय म्हणणं आहे नातेवाईक आणि मी स्वतः आहे त्याच्यामध्ये। आता त्याच्यात ॲक्शन काय होती आम्ही रितसर दिलेलं आहे तसं पत्र, त्यावर मी जर आज SP साहेब असतील तर मी त्यांना भेटणार आहे। असं म्हणजे अंदाज काढला जातोय की समजा ही केस कशाने थांबवल। आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, गावकऱ्यांना माहिती आहे, सगळ्या राज्याला माहिती आहे, या लोकांना फाशी झाल्याशिवाय ही केस कुठंच थांबणार नाही कुठल्याच कंडिशनवर, आणि जे केलेलं घोर पाप आहे त्या पापाची शिक्षा त्यांना मिळणार आहे। म्हणून जे काही खडा टाकून बघण्याचं काम चालू आहे किंवा ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्या संदर्भात आपण लिगली SP साहेबांना कळवलेलं आहे। पुढील सुनावणी 7 एप्रिलला होणार। दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी होणार आहे। देशमुख हत्या प्रकरणावर आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना लॅपटॉपमधील अतिरिक्त पुरावे पेनड्राईव्हमधून देण्यात आले, तर आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्याचे व्हिडिओ मिळावेत अशी मागणी न्यायालयाकडे केली, परंतु सदरील व्हिडिओ ई-साक्षी या शासकीय ॲपवर अपलोड असल्यानं देऊ शकत नसल्याचं सरकारी पक्षानं म्हटलंय। तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करावी असा अर्ज आरोपी क्रमांक 3 ते 7 कडून करण्यात आला होता, तो अर्ज आज न्यायालयानं फेटाळलाय। याबरोबरच वाल्मिक कराडकडून आणखी एका वकिलाची नियुक्ती करण्यात आली। संभाजीनगर येथील ॲडव्होकेट निलेश घाणेकर हे आता कराडची बाजू मांडणार आहेत। कृष्ण आंधळेची माहिती देणाऱ्यास मिळणार 1 लाखांचं बक्षीस। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे गेल्या 14 महिन्यांपासून फरार आहे। याच विषयावर CID कडे न्यायालयाने देखील विचारणा केली होती, त्यानंतर आता CID कडून कृष्ण आंधळेवर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवलं जाणार आहे। याबाबतचं आवाहन करणारे मराठी व कन्नड भाषेतील परिपत्रक देखील CID कडून प्रकाशित करण्यात आलं असल्यानं कृष्ण आंधळे हाती लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कधी आणि कशी झाली? बीड जिल्ह्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून छळ करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। बीड जिल्ह्यातील एका कंपनीकडून सुरू असलेला खंडणी वसुलीचा प्रयत्न रोखल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप आहे। राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं 27 फेब्रुवारी रोजी देशमुख यांची हत्या आणि इतर 2 संबंधित प्रकरणात बीड जिल्हा न्यायालयात 1200हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल केलं। सरपंचांची हत्या, आवादा कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्या प्रकारचे 3 वेगळे गुन्हे बीडच्या केज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले। पोलिसांनी आरोपी विरुद्ध कठोर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला। आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली, 1 आरोपी अद्याप फरार आहे।